तर आज मी बघा मस्तपैकी मटकीची भाजी बनवलेली आहे. खूप छान झालेली आहे मटकीची भाजी. साधी आणि सिंपलच बनवून घेतली. तर आता जेवायचं मस्तपैकी. आणि मटकी आधी भाजून घेतल्या चांगल्या तेलात, आणि कांदा मिक्स जिरं टाकले ते भरपूर असं, आणि लसूण असा टिसून टाकलेला आहे. मसाला काही मिक्सरमध्ये करत बसलेला नाही. तर हा असा खलबत्त्यात मसाला बारीक करून घेतला. चला तर मग आता म्हटलं साधे सिंपलच आहे अशी आता मटकीची भाजी रस्सा भाजी बनवून टाकावी. आता भरपूर अशी कोथिंबीर टाकलेले, कोथिंबीर आणि कांदा भरपूर टाकला की खूप छान आणि टेस्टी मटकीची रस्सा भाजी होऊन जाते. तर किती छान अशी झालेले घटमुट मटकीची रस्सा भाजी आहे. तर जास्त करून कांदा पण दिसतोय आणि मटकी पण दिसते भरपूर अशी. तर शेंगदाण्याचं कूट असं ताजं ताजं शेंगदाणं भाजलं लगेच आणि मिक्सरला बारीक करून टाकले. ते मिक्सरमध्ये बारीक करून टाकलं, बाकी काय टाकलेलं नाही. तर शेंगदाण्याचं कूट पण आत्ताच बारीक केलेलं आहे. खरपूस असं शेंगदाणं भाजलं आणि बारीक करून घेतलं. तर आता इथं मी काय बनवले, पिठल्याची पोळी आमच्याकडे म्हणते ती, तर कोणी झुंक्याची पोळी म्हणतं. तर कांदा घातलेला आहे, कोथिंबीर भरपूर अशी टाकलेले आणि खरपूस अशी पिठल्याची पोळी पण बनवून घेतलेली आहे. थोडंसं तीळ टाकले ती. तर काकडी बिकडी गाजरं चिरून ठेवलेले, ती मस्तपैकी चपात्या बनवून ठेवले, त्या भात करून घेतला. तर चला तर मग आता म्हटलं आता मस्तपैकी जेवण करावं. आणि त्याच्यासोबत इकडं फरसाणा पण आहे. फरसाणा पण आता घ्यायचा. फरसाणा इकडं झाकून ठेवलेला आहे. तर या सर्वांनी जेवायला. दुपारचं जेवण आहे मस्तपैकी साधं सिंपलच आहे, पण खूप छान आणि टेस्टी आहे. आणि दुसरी पण भाजी बनवलेली होती सकाळी, मटकी थोडे टाकलेले होते आणि बटाटा 2-3 असं चिरून त्याची सुकी भाजी बनवलेली ते होती. तर तुम्हाला दाखवते. तर मी डब्यावरती भाजी बनवलेली होती, तर त्यातली थोडी अशी राहिलेली ही भाजी आहे. तर मटकीच्या भाजीतच आज सगळ्या भाज्या बनवून घेतलेल्या आहेत. त्या दुसऱ्या असं भाजीपाला टाकलेला आहे. तर आमच्या घरात सर्वांनीच अशा मटकीची रस्सा भाजी खूप छान अशी आवडते. तर सुकी भाजी पण आणि मटकीची रस्सा भाजी कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडते आणि हलकी फुलकी असते खायला मस्तपैकी. आणि त्याच्यासोबत इकडे मी खायला काय बनवले दाखवते. लाह्या येत्या, उपवासाच्या लाह्या बनवून घेतल्या त्या. तर मस्तपैकी असं काहीतरी कुरकुरीत असं मग जेवणासोबत टेस्टी. तर नुसतं चपातीन कालवून खात नाही बसायचं, त्याच्यासोबत असं काकडी बिकडी काहीतरी घ्यायचं आणि असं लाह्या. तर इकडे मी गाजर पण चिरून घेतली, ती काकडी पण चिरून घेतलेली. तिकडं झुंक्याची पोळी आणि इकडं मटकीचा रस्सा. तर चिकनला पण मागं सारणार मटकीचा रस्सा बनवलाय. साधा सिंपलच आहे, काय मसाला काय टाकला नाही. तर या सर्वांनी जेवायला मस्तपैकी. तर आम्ही पण आता जेवण करून घेतो आता. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. भांडी बिंडी सगळी आवरून घेतलं, घासून घेतलं, किचन कट्टा सगळा घासून घेतला मस्तपैकी चकाचक असा. तर आता बाकीचे पण काम आता राहिले ते वाईस थोडी आता करून घेते आता, आणि जेवण पण करून घेते. त्याच्यासोबत दही पण आहे, कोणाला पाहिजे असतं तर दही पण. तर असं मस्त जेवण बघू बघू अशी वाटणारी साधी सिंपलच अशी मटकीची रस्सा भाजी.